श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांच्या डायरीतील वाचन. चैतन्याची जेथ प्रचिती. संकलक गोसे गोखले. भाग क्रमांक 2. पूर्वीचा इतिहास. इसवी सन 1880 ते 1890 दरम्यान तीर्थरूप भाऊसाहेब सातारा जिल्ह्यात इंजिनियर खात्यात बदलून आले. तेव्हा त्यांचे वय 30चे आत बाहेर असावे. म्हसवडला पगार वाटण्याकरता त्यांना बहुतेक दर महिना जावे लागे. त्यावेळी ते रात्रीचे मुक्कामास गोंदवल्यास उतरत असत. त्या बऱ्याच मुक्कामात श्री महाराजांची भेट 2 वेळा झाली असे ते सांगत. भाऊसाहेब फिरतीवर असताना ऑफिसची एक गाडी, त्यात त्यांचा कारकून, शिपाई व स्वयंपाकी व आपल्या सामानाची एक पेटी घेऊन जात असत. एकदा तेथे मुक्काम पडल्यावर श्री महाराज भाऊसाहेब धर्मशाळेत उतरले होते तेथे आले. आम्ही पुढे काही वर्षांनी गेलो तेव्हा ती धर्मशाळा गावचे मारुतीचे देवळाजवळ तशीच होती. आता त्यात पुष्कळच फरक पडला आहे. श्री महाराज भाऊसाहेबांपेक्षा 4 वर्षांनी मोठे असावेत. भाऊसाहेब पूर्वीची आठवण करून सांगत की श्री महाराज सडपातळ व उंच होते. चेहरा तेजस्वी आणि अत्यंत मधुर व भाषेत गोडी. त्यांचेजवळ बोलत बसावे अशी त्यांची बोलण्याची व वागण्याची पद्धत असे त्यांना आठवत असे. श्री महाराज भाऊसाहेबांच्याकडे येऊन त्यांची विचारपूस करू लागले. कोठून आला, कोणीकडे जायचे आहे, जेवणाखाण्याची काय सोय आहे वगैरे अत्यंत आपलेपणाने बोलले. भाऊसाहेब म्हणाले की माझी सर्व सोय आहे, बरोबर स्वयंपाकाचे सामान व स्वयंपाकी आहे, काही अडचण नाही. त्यावर श्री महाराज म्हणाले की मी या गावचा कुलकर्णी आहे व माझे कर्तव्य आहे की गावात कोणीही आला तरी त्याची जेवणाखाण्याची सोय करायची. श्री महाराज कधीकधी रामायणातील गोष्टी सांगायचे. रामायणातील गोष्टी सर्वांना माहीत असतातच, पण सांगणाऱ्याचे प्रेम व तीच माहीत असलेली गोष्ट भक्तिपूर्वक ऐकणे आनंदाचे असते असे त्यांना होई. तुम्ही दर महिना येथे जरूर येत जा व काही जरूर असेल तर आमचे घरातून मागून घ्यावे असे म्हणावे. दुसऱ्या दिवशी निघण्याच्या वेळी श्री महाराजांनी भाऊसाहेबांना विचारले, तुम्ही नोकरी व्यतिरिक्त काय करता? विशेष काही नाही, 2 वेळा संध्या करतो वगैरे भाऊसाहेबांनी सांगितले. त्यावर श्री म्हणाले की मी तुम्हास काही सांगितले तर तुम्ही कराल काय? दररोज श्री भगवद्गीतेचा एक अध्याय तरी नेमाने वाचित जा, त्यात तुमचे कल्याण आहे. भाऊसाहेबांनी ते कबूल केले. भाऊसाहेबांना त्यांचे आजोबांनी लहानपणीच गीतेचा पाठ दिला होता व तो ते म्हणत असत, पण नेमाने नव्हते असे वाटते. आमचे लहानपणापासून मात्र ते नेमाने वाचित असलेले नक्की आठवते. दुसरे खेपेस जेव्हा भाऊसाहेब गोंदवल्यास गेले त्यावेळी श्री महाराज म्हणाले की भाऊसाहेब, तुम्ही म्हसवड येथे जाता आहात तर मी तुमच्याबरोबर येऊ काय? त्यावर भाऊसाहेब म्हणाले की माझे बरोबर येण्यास मुळीच हरकत नाही, पण तुमचे मातोश्रींनी परवानगी दिली तर चलावे. असे सांगण्याचे कारण त्यांना कोणीतरी सांगितले होते की याचे पूर्वी श्री महाराज घरातून गेले ते बरेच वर्षांनी परत आले. श्री महाराजांनी भाऊसाहेबांना आपले मातोश्रीकडे नेले. धन्य ते ज्यान श्री महाराजांच्या आईचे दर्शन घडले. भाऊसाहेबांनी मातोश्रीच विचारल्याबरोबर त्या म्हणाल्या, एकदा पूर्वी गेला होता तो 12 वर्षांनी परत आला. तुम्ही त्याचबरोबर घेऊन परत आणून पोचवीत असाल तर घेऊन जावे. श्री महाराजांनी त्यावेळी बरोबर परत येण्याचे कबूल केले व म्हसवडला गेले. त्या दिवशी दशमी होती. तेथे गेल्यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, येथून पंढरपूर अगदी जवळ आहे, उद्या एकादशी आहे, आपण जाऊया. भाऊसाहेबांना काम सोडून जाता येईना. तेव्हा श्री म्हणाले की बरे आहे, मी उभ्या उभ्या दर्शन घेऊन येतो, म्हणजे आईने सांगितल्याप्रमाणे आपण बरोबरच गोंदवल्यास जाऊ. भाऊसाहेबांना नाईलाजाने हो म्हणावे लागले व म्हणाले, पण तुम्ही अवश्य परत या, नाही तर तुमच्या मातोश्री रागे भरतील. त्याची काळजी नको, मी येतोच असे श्री म्हणाले, पण पुढे किती दिवसांनी घरी परत गेले समजत नाही. वरील लिहिण्याचे कारण की श्री महाराजांचे प्रथमच भाऊसाहेबांचं दर्शन झाले. त्या वेळेपासून त्यांचे लक्ष आमचे घराण्यावर होते. या हकीकतीचे पूर्वी काही वर्ष होऊन गेली असतील. त्यावेळी माझे आजोबा भाऊसाहेबांचे वडील मुदतीचे तापाने फारच आजारी होते. त्यातून ते वाचतील असे कोणाच वाटत नव्हते. अशावेळी एक बुवा दाढी असलेला व कफनी घातलेला त्यांना त्यांचे घरातील झोपाळ्यावर बसलेला दिसला. त्यांनी सांगितले, तू घाबरू नकोस, 2 दिवसांनी तुला बरे वाटू लागेल. तेव्हा आजोबा म्हणाले की आपण जाऊ नये. तेव्हा ते बुवा म्हणाले की मी आता जाणार नाही, मी देवघरात जाऊन बसतो, मी तेथे आहे.
आमचे घरात श्री महाराजांच्या शिवाय कोणी आले नाहीत व आणलेही नाहीत. देवघरात त्यांचंच स्थान आहे. तेव्हा माझा तर्क असा आहे की आमचे घरावर श्री महाराजांचे फार दिवसापासून लक्ष आहे. त्याबरोबर हेही लिहिणे जरूर आहे की त्यांच्या त्यावेळच्या अस्तित्वाची जाणीव आम्हास मुळीच नव्हती. पुन्हा प्रत्यक्ष भेटल्यावर थोडीशी अगदी अल्प आहे ती भाऊसाहेबही विसरले होते. त्यांस पुढे आठवण कशी झाली हे नंतर कळेलच. पूर्वीची हकीकत लिहित असताना श्री महाराज प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी भाऊसाहेब कसे होते याची आठवण सारखी होत आहे. ती लिहून टाकल्याशिवाय पुढे जाववत नाही. लिहिण्याचा मोह आवरता येत नाही. श्री महाराज आम्हाला प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी आमचे दैवत, गुरु व सर्वस्व जर काही असेल तर भाऊसाहेब व मातोश्री बाई हीच होत. मला माझ्या 6व्या वर्षापासूनची साधारण आठवण आहे. भाऊसाहेब गेले तेव्हा मी सुमारे 54 वर्षाचा होतो व सौ बाई गेली तेव्हा 46 वर्षाचा होतो. इतक्या वर्षाच्या सहवासात मी त्या दोघांस कधी कष्टी दुःखी पाहिलेले नाही. त्या दोघांचे एकमेकांवर अत्यंत शुद्ध व पवित्र प्रेम होते. माझे संबंध हयातीत ते एकमेकांवर रुसलेले व रागवलेले पाहिले नाहीत. भाऊसाहेबांनी सौ बाईस कधीही एका शब्दाने दुखावले नाही व ती त्यांचे इच्छेविरुद्ध गेल्याचे आठवत नाही. ते दोघेही अत्यंत उदार, गरिबास मदत दोघेही आपलेपणाने करीत. भाऊसाहेब एकटे जेवायला बसले असे कधीच झाले नाही. भाऊसाहेबांची राहणी फार उमदी असे. दैन्यपणा कशातही सापडायचा नाही. त्यांचे आचरण व वागणूक अत्यंत शुद्ध होती. त्यांचे खाजगी व सरकारी कामाबद्दल त्यांचे विरुद्ध एकही शब्द मी ऐकला नाही. खोटी गोष्ट कधीच लपून राहत नाही. त्यांची मुलांशी वागणूक अत्यंत प्रेमळ. त्यांनी कोणास मारल्याचे आठवीत नाही. त्याचप्रमाणे सौबाई अत्यंत शांत. त्यावेळेला इतका पैसा, असले ऐश्वर्य व सत्ता असतानाही त्यांनी कोणावर तोंड सुख घेतले नाही. त्यांचे माहेर पुण्यातील प्रसिद्ध सार्वजनिक काका यांचे घराणे होय. काकांचीच मुलगी त्यांचे प्रमाणेच शांत होती. आम्हा मुलांकडून कोणतेही प्रकारे सुख मिळाले नसताही त्यांचे तोंडून कधीही अवाक्षर आले नाही. त्या दोघांसही पैशाचा लोभ नव्हता व घरात इतका आनंद होता की जगात यापेक्षा दुसरे कोठेही सुख असेल अशी कल्पना येत नसे. त्यातही श्री महाराजांची भेट झाल्यापासून तर ते दोघे आपलेपणाने राहिलेच नाहीत. पहिल्या भेटीतच ते दोघे श्रीचरणी विलीन झाल्यासारखीच होती. त्या दोघांस जगात काही पाहावयाचे, काही ऐकावयाचे व राहावयाचे काही कारण असेल तर एकच महाराज. या दोघांच्या पुण्याईचे फळ आज आम्ही भोगीत आहो असे ईश्वर साक्ष वाटते. त्यांचे चरणी हीच प्रार्थना की त्यांस कमीपणा येईल असे आमचे हातून काही न घडो. त्यांचे कृपेने व आशीर्वादाने हे जुळेल असा भरवसा आहे. मनात घोळत असलेल्या सर्वच गोष्टी लिहिण्याचे वेळी पुढे येत नाहीत व कितीही लिहिले तरी शिल्लक राहणारच. तेव्हा येथेच थांबून त्या दोघांचे चरणावर लोटांगण घालून प्रार्थना हीच की श्रींचे कृपा संपादनाकरता आपली पुण्याई व वशिलाच कामाला यावा. असो, यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.